शिवसेनेमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डच्चू दिला जाणार आहे। वाचाळवीर मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून डच्चू दिला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली। खराब रिपोर्ट कार्ड असलेल्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे। याआधीच एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षांनंतर दुसऱ्यांदा संधी दिली जाईल असं जाहीर केलेलं आहे। माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, ज्या मंत्र्यांची आतापर्यंतच्या या कालावधीमध्ये खराब कामगिरी आहे त्यांच्या संदर्भात कठोर निर्णय आणि नवीन काही चेहऱ्यांना संधी मिळू शकेल का? बिलकुल, आता शिवसेनेमध्ये मंत्रिमंडळामध्ये भाकरी पलटायची वेळ आलेली आहे असं सांगितलं गेलंय। विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती देण्यात आलेली आहे की जे वाचाळवीर आहेत, जे मंत्री आहेत की जे मंत्र्यांच्या ऐवजी इतर वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरतात आणि त्याच्यामुळे पक्षाला पण नुकसान होतं। आणि त्याचबरोबर दुसरं करायचं म्हणजेच की त्यांचं मंत्रालयावर त्यांच्या कामकाजावर लक्ष नाही आहे, तर ज्यांचं रिपोर्ट कार्ड खराब आहे अशांना डच्चू दिला जाणार आहे। अशांचं एक रिपोर्ट कार्ड करायचं काम हाती घेतलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी। आणि त्यानंतर त्या रिपोर्ट कार्डनुसार ज्या ज्या मंत्र्यांचा चेहरा लाल आहे तर त्यांना मंत्रिमंडळामधून डच्चू दिलं जाणार आहे। त्यांची कामगिरी चांगली आहे, त्यांना मंत्रिमंडळात ठेवलं जाणार आहे आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे बघावं लागणार आहे की लवकरच या संदर्भामधला निर्णय होण्याची शक्यता आहे। निश्चित, आणि या यादीमध्ये नेमकी कुणाकुणाची नावं असणार हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज 1 दिवसाच्या बंदची हाक दिली आहे। जवळपास 12.5 लाख औषध विक्रेते या संपामध्ये सहभागी होणार आहेत। आज 1 दिवसीय संपानंतर सरकारनं दखल घेतली नाही तर बेमुदत संप करण्याचा इशारा औषध विक्रेता संघटनेकडून देण्यात आलाय। मुंबई, पालघर, नागपूरसह वाशिममध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनाला सहभाग मिळतोय। राज्यातील 4 ठिकाणची ही दृश्य आहेत। मुंबई, पालघर, नागपूर आणि वाशिम या शहरांमध्ये ऑल इंडिया केमिस्ट संघटनेकडून बंद पाळला जातोय। तिकडे छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यामध्ये आज औषध विक्रेत्यांनी बंद पुकारलेला आहे। ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी हा बंद करण्यात आलेला असून जिल्ह्यातील सुमारे 4000 औषधी दुकानं आज बंद आहेत। केंद्र सरकारनं ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणावं अशी मागणी औषध विक्रेत्यांकडून केली जाते। अहिल्यानगर जिल्ह्यामधील सुमारे 4000 औषध दुकानं या बंदमध्ये सहभागी झालेले असून शहरासह ग्रामीण भागात सुद्धा मेडिकल दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही रुग्णालयांमधील अंतर्गत मेडिकल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे। या बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील साधारण 12.5 लाख औषध विक्रेत्यांनी आज आपले औषध दुकानं बंद ठेवत सरकारकडे आपल्या विविध मागण्या मागितलेल्या आहेत। आपण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहोत आणि सर्वात जास्त ओपीडी राहता तालुक्यातील सर्वात जास्ती ओपीडी असलेलं हे हॉस्पिटल आहे। आणि या ठिकाणी सुद्धा आज रुग्ण जे आहेत ते विविध उपचार घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 4000 पेक्षा अधिक औषधी दुकानदार आहेत। सध्याकडे आपल्याकडे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे पदाधिकारी आहेत अजित पारख। आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हा संप पुकारलेला आहे आणि काय पार्श्वभूमी याची राहणार आहे। अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेने ज्याचे 12.5 लाख सदस्य संपूर्ण भारतभर आहेत, अहमदनगर जिल्ह्यात साधारणतः 4000 दुकानं आहेत। आज ती संपूर्णपणे बंद आहेत। हा बंद ऑनलाईन औषध विक्रेते त्याचप्रमाणे जी काही कॉर्पोरेट कंपन्यांनी कॅपिटल बंद करून जी काही एक स्पर्धा निर्माण केली आहे तिच्याकरता हा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 4000 पेक्षा अधिक औषधी दुकानं आहेत। मोठमोठी हॉस्पिटल या ठिकाणी आहेत, जसं प्रवरानगरचं पीएमटी ट्रस्टचं हॉस्पिटल असेल, साईबाबा संस्थांचं असेल, अहिल्यानगरचं शासकीय हॉस्पिटल असेल, अशी जी मोठमोठी हॉस्पिटल आहे या ठिकाणचे जे अंतर्भूत असलेले जे काही मेडिकल आहे त्या ठिकाणून अत्यावश्यक सेवा म्हणून सुविधा जे औषधाच्या सुविधा पुरवल्या जात आहेत। हा लढा जो आहे तो हा रुग्णांशी नाही तर सरकारशी असल्याची भूमिका ही मेडिकल असोसिएशन जी असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। आता सरकार नेमकं यातून काय मार्ग काढतं आणि हा लढा जो आहे, हा संप जो आहे तो कशा पद्धतीनं सरकार संपवतं किंवा सरकार कशा पद्धतीनं यांच्या मागण्या मान्य करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।